राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि इतर समन्वय समित्यांच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला। सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। या संपामध्ये विविध संघटनेचे कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग दाखवला। त्यांच्या एकूण 18 मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका संपातील कर्मचाऱ्यांनी घेतली। 1 मार्च 2024 पासून सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप त्याची अधिसूचना निघालेली नाही। सरकारी सेवांमधील रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणं, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या मार्गी लावणं आणि निवृत्तीचं वय वाढवणं अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। प्यार से बोल इस शासन पे, अरे जोर से बोल, अरे बोल मेरी बहना, अरे बोल मेरे भैया, इस शासन पे, इस शासन पे, अरे पेन्शन आमच्या हक्काची, कुणाच्या बापाची, अरे पेन्शन तुमच्या हक्काची, कुणाच्या बापाची, अरे पेन्शन माझ्या हक्काची, कुणाच्या बापाची, इस शासन पे अल्लाह बोल, अरे जोर से बोल अल्लाह बोल, अरे हिम्मत से बोल अल्लाह बोल, प्यार से। मित्रांनो, आपण आज इथं जो संप करण्यासाठी उभारलो आहोत, तो संप कुठल्याही शासनाच्या विरोधात नाही, तर आपल्या न्यायिक हक्काच्या मागणीसाठी आहे। शासन असा मेसेज पसरवत आहे की कर्मचारी आमच्या विरोधात आहेत, कर्मचारी चुकीची मागणी मागत आहेत। मित्रांनो, 30-35 वर्षाची सेवा या शासनाची, आपण जर भिकाऱ्यासारखं 2000-4000 पेन्शन घेणार असेल तर ते योग्य आहे का? या शासनाची सेवा आपण 8-10 तास रोज मन लावून करतोय, सर्वांना माहित आहे। 24/7 आपल्या माग आहे। व्हीसीच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून प्रत्येकावर कामाचा ताण आहे। तो ताण काय मित्रांनो? आपल्याला 10 जण लागतात तर शासन भरते 5 जण। 5 जण म्हटले पण 2 जण रिटायर झाले की दुसरं अजिबात आपल्याकडे मनुष्यबळ शिल्लक नाही। आपल्याकडे शिपाई भरती करते का शासन? नाही। जे काही कॉस्ट कटिंग आहे शासनाचं करायचं ते फक्त कर्मचाऱ्यांना। महागाई भत्ता मिळाला 1 वर्षाने द्या, नंतर फरक 4 महिन्यांनी द्या, म्हणजे जिथं काय पैसे शासनाला वाचवायचे ते सगळे कुठं? फक्त कर्मचाऱ्याच्या बाबतीत। तुमचे कुठले बघा, शासनाचा दौरा असेल, दौऱ्याच्या बाबतीत म्हणतात का रे 10 रुपयाच्या ऐवजी 20 रुपये खर्च करू नका, 2 रुपयात दौरा करा म्हणून शासनाचे केबिन रिलेशन करतात। कधी म्हणतात का मागच्या 5 वर्षापूर्वी केलं होतं, आता 5 दिवसांनी कशाला? प्रत्येक वेळी मंत्री बदलला की त्या केबिनवर तो करोडो रुपये खर्च करतो। प्रत्येक आमदार, एकदा आमदार झाला की एकदा पेन्शन, दोनदा झाला की दोनदा पेन्शन। त्यांना कसली लाज वाटत नाही की आपण 4 वेळा जुनी पेन्शन घेतोय, पण कर्मचारी आपला आ करून उभा आहे, त्याच्या तोंडामध्ये आपण जुन्या पेन्शनचा घास द्यावा। शासन 100% काय म्हणते की कर्मचाऱ्याला वेटीस धरा, कर्मचाऱ्याची कुठली मागणी मान्य करायला शासन तयार नाही। आज मित्रांनो, शासन कर्मचाऱ्यांनी संप केला। संप काय आज केला का उठून? आपण संपाची नोटीस 1 महिन्यापूर्वी दिली। 2 वर्षापासून आपण त्या मागणीसाठी मांडतोय। शासनाने आपल्याला एक कागद दिला की तुम्हाला जुनी पेन्शन लागू करू, हा तुम्हाला जी लागू केली नवीन पेन्शन आहे ती अन्यायकारक आहे, त्याच्यावर विस्तृत अधिसूचना दिलेली नाही। मग शासन काय म्हणते? हा तुम्ही आमचे कर्मचारी आहे, चांगली गोष्ट आहे। तुम्ही जर मेलात तर तुमच्या पत्नीला आम्ही जुनी पेन्शन देऊ। म्हणजे शासनाला आपल्याबद्दल कुठलंही प्रेम नाही। शासन म्हणते तुम्ही मरा मग आम्ही जुनी पेन्शन देऊ, पण आम्हाला शासनाला म्हणायचंय आमचा जो हक्क आहे तो हक्क तुम्ही डावलत असाल तर तुमच्या मुठीवर बसून घेतल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही। मित्रांनो, ऊन जेवढं सोलापुरात तळपल तेवढंच आपलं आंदोलन पण आणखी तळपणार आहे। महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधलं तुम्ही जर मागच्या वेळेचं आंदोलन बघितलं तर सगळ्यात धारदार आंदोलन कुठलं होतं? तर आपलं सोलापूर जिल्ह्यातलं होतं। आपल्याकडे जरी आज आपल्याला सुरुवात झाली असली तरी मागच्या वेळेस आपली गर्दी एसबीआयच्या एटीएम पर्यंत होती, आणि मला 100% ठाम विश्वास आहे शासन जर आपली मागणी मान्य नाही केलं तर उद्या प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे की प्रत्येकाने ही गर्दी आपली एटीएम पर्यंत नेल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण ऑफिसमध्ये ओढून आणल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही। त्यामुळं माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की बघा, लक्षात घ्या, आज युद्ध चालू आहे जगात आणि चाट पडते आमच्या पेन्शनच्या खिशात। बघा मी काय सांगतोय, युद्ध चालू आहे जगात आणि हा डल्ला कुठे पडतोय? आमच्या खिशात। माझी जी काही एनपीएसची कॉर्पस व्हॅल्यू आहे ती 10%, 20% रोज कमी होते। जर रात्री झोपताना मी जर ती कॉर्पस व्हॅल्यू बघितली, माझ्यामधले कमी होतात 2 लाख, कधी कमी होतात 3 लाख, कधी कमी होतात 3.5 लाख।
झोप लागेल का हो मित्रांनो? त्यामुळे शासनाला काय, त्यांना देणं घेणं आहे का? त्यांना पेन्शन आहे, त्यांना सर्व भत्ते व्यवस्थित मिळतात, त्यांच्या याच्यामध्ये कुठं कॉस्ट कटिंग आहे का? कर्मचारी म्हणले की आकृतीबद्ध, कर्मचारी म्हणलं की शिपाई भरती करू नका, कर्मचाऱ्याच्या बाबतीत जे काय. आणि परत शासनाने बातम्या काय असतात मित्रांनो? महागाई भत्ता 2% वाढला, कर्मचाऱ्यांची दिवाळी. मला मीडियावाल्यांना प्रश्न विचारायचा आहे, 2% मध्ये जर तुम्ही दिवाळी साजरी करत असाल तर ती कशी साजरी करायची जरा विस्तृतपणे आम्हाला सांगितलं बरं होईल. आणखीन एक बातमी असती, 8वा आयोग लागला, कर्मचारी मालामाल. 8वा आयोग काय रोज लागतो का मित्रांनो? तो लागतो 10 वर्षांनी, त्याला चालू व्हायला 5 वर्ष लागतात. म्हणजे जो आयोग लागतो 12 वर्षांनी, त्याला मीडिया न्यूज काय दाखवते, शासन काय फैलवते की कर्मचारी मालामाल. अरे आम्ही आमच्या कष्टाचं खातोय, आम्ही रोज 8 तास शासनाकडे चाकरी करतोय, 12 वर्षांनी आम्हाला तो फरक मिळतोय, ते कुणालाही दिसत नाही, फक्त कर्मचारी मालामाल. त्यामुळे मला या शासनाकडे एवढंच म्हणायचं आहे, जर कर्मचाऱ्याची हक्काची मागणी तुम्ही मान्य नाही केली तोपर्यंत आमचा बेमुदत संप चालू नाही, आणि तोपर्यंत आम्ही सर्वजण या मागणीसाठी इथं बसून राहू आणि तुमच्याकडे ती मागणी मान्यच करून राहू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय निश्चित संघटना. आज राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सर्व संघटनांच्या वतीनं एक दिवसाचा तथा पुढे जाऊन बेमुदत असणारा हा संप कर्मचाऱ्यांच्या जवळपास 18 मागण्यांसाठी संपूर्ण राज्यामध्ये होत आहे. आणि या ठिकाणी सर्वच कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आज रस्त्यावरच्या लढाईला उतरलेले आहेत. जवळपास 18 ज्या मागण्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या आणि जिव्हाळ्याच्या आहेत आणि अनेकदा मांडून झालेल्या आहेत. सरकार दरबारात मुख्यमंत्री असतील किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी असतील, अनेकदा सांगूनसुद्धा जर कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे अतिशय योग्य पद्धतीनं दुर्लक्ष करणं आणि मग सरकारचा जो काय अजेंडा असेल, मग ते खाजगीकरणातल्या घाटातला असेल, या ठिकाणी पेन्शनला बगल देण्याचा असेल, कंत्राटीकरण धोरण नको म्हणताना जाणून बुजून राबवण्याचा असेल, या ठिकाणी काम करून घेत असताना 10-10 वर्ष काम झालेलं आहे कंत्राटी लोकांचं, मग यांना कर्मचारी म्हणून सेवा अधिकृत पद्धतीनं अखंड पद्धतीनं द्यावी आणि नियमित करून घ्यावं. तर ह्या पद्धतीचं धोरण सरकारचं नसतं, उलट कर्मचाऱ्यांचं शोषणच करायचं आणि या ठिकाणी कुठल्याही मागणीला मान्य न करता प्रत्येक मागणीला बगल द्यायची आणि वारंवार पद्धतीनं या सगळ्या कर्मचाऱ्यांना संपात किंवा रस्त्यावर येण्याला भाग पाडायचं. तर या शासनाच्या अशा वृत्तीचा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन म्हणून संघटनेच्या डेप्युटी जनरल सेक्रेटरी या नात्यानं राज्याचा आज या ठिकाणी या संपाला मी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलो आहे आणि शासनाच्या या धोरणांचा धिक्कार करायला आलो आहे. या ठिकाणी इतकंच, जर या राज्य सरकारी कर्मचारी या संघटनेच्या वतीनं जर आंदोलन लाभलं तर शेवटच्या टोकापर्यंत त्यांनीही लढावं. आम्ही सगळेजण त्यांना सहकार्य करू. कामगार संघटना संयुक्त कृती समिती सोलापूर म्हणून सुद्धा आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. इतकंच. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सरचिटणीस अमृत कोकाटे बोलतोय. आज जे आम्ही आंदोलन बेमुदत संपाचा जो पुकारला त्याचे महत्त्वाचा म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरुवात केली, त्याचा ठराव पारित केला आणि त्याचा जो अधिसूचना आहे ती सूचना जवळजवळ 15 महिने होऊन गेले, अद्याप तो काढले नाही. त्यामुळे हा आम्ही आंदोलनाचा पवित्रा उतरला आहे. याआधी आम्ही या शासनाने आमची मागणी मान्य करण्याकरता 7 आंदोलन उभं केले, त्यामध्ये अनेक आंदोलन केले. जे शेवटचं आमचं आंदोलन विधान परिषद नागपूर येथे चालू असताना चक्री उपोषण केलं. चक्री उपोषणामध्ये मुख्यमंत्र्यांचे PA यांनी आश्वासन दिले की 15 दिवसामध्ये मी तुमची मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुम्हाला मी वेळ देऊन तुमचा सकारात्मक विचार करण्यासाठी बोलतो. त्यावेळेस 15 दिवस अद्यापही झाले नसल्यामुळे आम्ही 17 मार्च 2000
23ला राज्यातील सर्व जिल्ह्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला नोटीस दिली आणि आज 21 पासून बेमुदत संपास आम्ही सामोरे गेलेले आहेत. आमची मागण्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी जर शासनाला वेळ नसेल तर आज आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन उद्यापासून सुरू करावं लागेल. त्यांनी त्याची दखल घ्यावी. एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय